नमस्कार, मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग योगाचं पाचवं जे अंग आहे प्रत्याहार पाहिलेलं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा जो पाद आहे विभूतीपाद तर तो पाहणार आहोत आणि त्यामध्ये जे अष्टांग योगाचे अंग आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर विभूतीपाद हा पतंजली मुनींनी कुणासाठी सांगितलेला आहे, तर ज्यांची मनं अंतर्मुख झालेली आहेत त्यांच्यासाठी हा विभूतीपाद सांगितलेला आहे. तर यामध्ये नेमके कुठले पॉईंट येतात ते आपण पाहूया. तर अंतरंग योग, अंतरंगामधलेही अंतरंग योगाकडून कैवल्यापर्यंत या साधनेतून मिळणाऱ्या सिद्धी आणि मिळणाऱ्या सिद्धी ज्या आहेत ह्या अडथळे असणार आहेत आणि हे अडथळे पार केल्यानंतर विवेकज्ञान प्राप्त होते. सत्पुरुष हो शुद्धी साम्ये कैवल्यमिती. तर हे पॉईंट त्यांनी सांगितलेले आहेत. तर यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग योग आहे आणि धारणा ध्यान समाधी हे अंतरंग योग आहेत आणि बहिरंग आणि अंतरंग योगाला जोडणारा जो पूल आहे तो म्हणजे प्रत्याहार आहे. तर अंतरंग योगाला सुरुवात जी होते ते धारणेपासून. तर धारणा हे अष्टांग योगाचं 6वं अंग आहे. तर देशबंध चित्तस्य धारणा, तर हे पतंजली मुनींनी धारणेचं सूत्र सांगितलेलं आहे. तर विशिष्ट विषयाच्या मर्यादेत चित्ताला स्थिर करणं म्हणजे धारणा होय. तर धारणेसाठी कुठलंही एक आलंबन घ्यायचं आहे आणि त्या आलंबनावरती आपलं मन स्थिर करायचं आहे आणि त्या आलंबनाशिवाय दुसऱ्या इतर विषयांना त्या मर्यादेत येऊ द्यायचं नाही, म्हणजे त्या कक्षेमध्ये येऊ द्यायचं नाही, म्हणजे धारणा. तर आपण पाहतो की हे आलंबन जे आहे तर आलंबनासाठी आपण शरीरातील जे अवयव आहेत किंवा शरीराबाहेरच्या ज्या स्थूल वस्तू आहेत तर त्या आलंबन म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता शरीरावरती जर आपलं आलंबन करायचं झालं तर जसं नाभीचक्र, हृदय, ऊर, मस्तक, कंठ, जिभेचा शेंडा, नाकाचा शेंडा, दोन्ही डोळे, दोन्ही भुवयांच्या मधलं म्हणजे हे जे अवयव आहेत तर ह्या आतील भागांवरती आपण आपलं धारणा म्हणजे मन स्थिर करू शकतो, धारणा करू शकतो. आणि ज्या वस्तू आहेत स्थूल वस्तू जसं की एखादा बिंदू, समईची ज्योत, देवाचे छायाचित्र, देवाची मूर्ती, गुरूंचं छायाचित्र, ओंकार लिहिलेलं छायाचित्र, तर यावरती आपण आलंबन म्हणजे हे आलंबन घेऊ शकतो यामधलं एखादं आणि त्याच्यावर आपण मन स्थिर करून धारणा करू शकतो. तर बघा, धारणा करताना म्हणजे आपण एखादं आलंबन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण मन स्थिर केलेलं आहे तेव्हा त्या कक्षेमध्ये इतर विषयसुद्धा डोकावतात. पण त्या विषयांच्या पाठीमागं न धावता, त्याच्यामध्ये न गुंतता आपण जे आलंबन घेतलेलं आहे त्या आलंबनावरती आपलं मन स्थिर करणं म्हणजेच धारणा सांगितलेलं आहे. तर हे प्रयत्नांनी आपण धारणेचा जो मेन विषय आहे की आपलं मन त्याच आलंबनावरती स्थिर करायचं आहे, कारण ह्याच्यातूनच आपल्याला ध्यानाकडे जायचं आहे. तर हे प्रयत्नांनी होणार आहे. तर सुरुवातीला हे विषय येतीलही, परंतु त्या विषयांच्या पाठीमागे आपल्याला धावायचं नाही, तर आपल्या आलंबनावरती आपलं मन स्थिर करायचं आहे. तर हे या प्रकारे धारणा करायची सांगितलं आहे. तर प्रयत्नाने आपल्याला खूप छान प्रकारे धारणा जमणार आहे आणि धारणेतूनच आपण ध्यानाकडे वाटचाल करणार आहोत. तर इथेच थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा. हरे कृष्ण.